धाकट्या बाई साहेब, अस्वस्थ दिसताय. काही खास वजह? समर्थांची आणि शंभूराजांची चुकामुक झाली, त्यामुळे आम्ही महाराजांना विनंती केली की शंभूराजांना रायगडी बोलावून घ्यावं, परंतु तसा निरोप गेल्याची आम्हाला खात्री नाही. महाराजांची इच्छा दिसते की शंभूराजेंची आणि समर्थांची भेट व्हावी आणि नंतरच शंभूराजेंनी गडावर यावं. परंतु त्याने काय साधणार आहे? खूप काही साधेल. मुळात समर्थांच्या भेटीमुळे त्यांना खरं अध्यात्म कळेल आणि अघोरी पंथाच्या प्रभावातून बाहेर पडतील. थोरल्या बाईसाहेब, अहो वेळ हातातून निघून चाललीये. अशाने गैरसमज वाढायचे आणि शंभूराजे रागाच्या भरात भलतच काहीतरी करून बसायचे. शंभूराजे आता काही लहान नाही. स्वतःची फौज तयार करण्या एवढी बुद्धी आहे त्यांच्याकडे. दिलेर खानाला दोस्तीचा खलिता पाठवण्या एवढी, कलशाभिषेक करण्या एवढे मोठे झाले ते आता. अहो पण तरुण वय आहे, काही काही करून बसले तर. मग ती त्यांची खोडचूक ठरेल. आपले आम्हाला दूर लोटू पाहतायत आणि परके मात्र दोस्तीचा हात पुढे करतायत. आम्ही सुद्धा इथे फार दिवस राहणार नाही आहोत. आम्ही सुद्धा शून्यातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपतींचेच पुत्र आहोत. असं आश्रिताचं अपमानाचं जिणं जगण्यापेक्षा योद्ध्याचं वीर मरण पत्करू. मेणा थांबवा. काय वसुंबाई, काय झालं? धारात्या, एवढ्या सावकाशीने प्रवास केला तर घात होईल. यापुढचा प्रवास आम्ही घोड्यावरून करणार आहोत. अहो पर सुनबाई, आता आपली पुढची दिशा आहे उत्तर. महाराज, फौजा आपल्या आदेशाचीच वाट बघतात. आणि फौज तर आता ताजी तवानी आहे. म्हणून तर आता फक्त एकच डोसक्यात त्या औरंगजेबाची शिकार. त्याला तर सोडायचाच नाही, हा हाणायचाच. मला वाटतं मोगलांच्या ताब्यातील एक एक प्रदेश काबीज करावा. बहिरजी, तुमचं काय म्हणणं आहे? माझं एकच म्हणणं आहे महाराज, उत्तरेत जायचं तर लय मोठ्या तयारीनं जावं लागेल. त्या तयारीचा सोडा, तयारी हायच. तर मग वाऱ्याच्या वेगानं मोगली मुलूक काबीज करत बुऱ्हाणपुरात घुसावं. बहिरजी, गडकोट आणि मुलूक तर आपण नेहमीच मारत आलो आहोत, पण यावेळी आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. ही लढाई मोठी आहे आणि या लढाईत आपल्या बरोबर आसामचा राजा अहोम, त्याचा सेनापती लचित बडफुकनही आहे. त्याचबरोबर भागानगरचा कुतुबशाह, बुंदेलखंडचा राजा छत्रसाल हेही आपल्या बरोबर आहे. आता या सगळ्यांच्या बरोबर औरंगजेब बादशाहचा शहजादा शाह आलम हा देखील आपल्या बरोबर आला. तर शाह आलम? होय, शाह आलम. आणि आपण स्वतः. पण तो तो शहजादा आहे. त्याला आता आपल्या बाजूने पिटवायचं. पण हे शक्य होईल का? तुम्हीच दिलेल्या खबरीनुसार त्या बादशाहचं आणि शहजाद्याचं पटत नाही. त्यांच्यात बेबनाव आहे, गलतफहमी आहे. बरोबर. आणि नेमक्या ह्याच गोष्टीचा आता आपण फायदा करून घ्यायचा. त्या शाह आलमला दक्षिणेचा बादशाह म्हणून जाहीर करू. त्याची तीच तमन्ना आहे महाराज. शहाजादा आता बंडखोरीच्या कगारीवर उभा आहे. पण स्वराज्याच्या सीमेवर असलेला दिलेर खान गप्प बसेल? त्याचाही योग्य बंदोबस्त केला जाईल. पण आता त्या शहजादा शाह आलमला आपल्या गोटात घेतल्याशिवाय गप्प बसायचं नाही. संभा इस वक्त सतारा के पास परलीगढ़ में है और ये खबर पक्की है कि अभी तक रायगढ़ से उस तक बुलावा नहीं पहुंचा है. पांडरे सरदार, यही वक्त है संभा को मनाकर हमारे पास लाने का. योजना तर लई नामी आहे. जोर पर युवराजांना स्वराज्यातून बाहेर काढणं म्हणजे सिंहाच्या गुहेतून छाव्याला उचलण्यासारखं आहे. खतरा होते. खतरा है,
तभी तो खेल का मजा है मुल्ला। लेकिन हुजूर, ये इतना सीधा खेल नहीं है, आग से खेलने जैसा है। ये चाल खतरनाक हो सकती है। अगर ये चाल कामयाब हो गई मुल्ला, तो हम सबकी किस्मत बदल जाएगी। और तुम दोनों एक बात हमारी याद रखो, अगर जिंदगी में बड़ा बनना है तो बड़ा काम करना ही पड़ेगा। अगर यूं ही छोटे छोटे काम करते रहे तो छोटे बनकर रह जाओगे। और ये चाल तो इतनी गहरी है कि अगर कामयाब हो गई तो इसकी रोशनी दिल्ली से दिखाई देगी। और जाहिर है, जब इतनी बड़ी चाल है तो खतरा भी उतना ही बड़ा होगा। निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी नरपती हयपती गजपती गणपती भूपती जलपती पुरंदराणी शक्ती पृष्ठभागी, यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा, साहेब आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा। आजपासून भावासाठी या राणूने जीवावर पाणी सोड। धीर उदार गंभीर शूर क्रियेसी तत्पर, सावधपणे नृपवर तुच्छ केले। देव धर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण, हृदयस्थ झाला ना। आणि तोपर्यंत तुमचे युवराज म्हणून असलेले अधिकार आम्ही काढून घेतो आहोत। या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे। कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकासी धाक सुटला, कित्येकासी आश्रय जाहला। शिव कल्याण राजा, शिव कल्याण राजा, शिव कल्याण राजा। माफ करा दिवाकर गोसावी, आम्ही निघतो आहोत। युवराज, या बैठकीतून असं का निघालं? दिवाकर बुवा, आपण आम्हाला छत्रपतींची थोरवी ऐकवत आहात। ते सामर्थ्यवंत आहेत, वरदवंत आहेत, गणपती आहेत, जाणता राजा आहेत। त्यांनी कित्येक दुष्ट संहारले, कित्येकांना आश्रय दिले, पण आम्हाला कुठे आहे आश्रय? असं म्हणू नका युवराज, अहो ही पृथ्वी त्यांची, आम्ही त्यांचे आहोत। दिवाकर बुवा, आपण ज्या छत्रपतींची थोरवी आम्हाला ऐकवत आहात ते आमचे आबासाहेब आहेत। काही केल्या त्यांची भेट होत नाही। भेट ते काय युवराज, ते तुमच्या अंतःकरणात आहेत। मन स्थिर ठेवा। ज्यांना भेटण्याची तुम्हाला ओढ लागलेली आहे त्यांनाही तुमच्या भेटीची ओढ लागावी, असं कर्तृत्व गाजवा। कर्तृत्व गाजवणारेच आहोत आम्ही, आणि गाजवले सुद्धा। त्यासाठी पाठीवर शाबासकीची थाप नको पडायला। दादासाहेब, जय जय रघुवीर। राणी साहेब, महत्वाची खबर द्यायची आहे। लवकर सांग, पूजेत खोळंबा नको। खबरगिरानं खबर आणली आहे, युवराजनी रायगडाच्या दिशेने येत आहेत। अचानक? सोबत कोण आहेत? युवराज? नाही, एकटाच आहेत। थोडीशी शिबंदी आणि धारऊबाई
सोबत आमच्या भवानीबाई असतील. काय झालं असेल एवढ्या तातडीनं? महादरवाजात आल्या की आम्हाला निरोप दे. जी. काय बरं झालं असेल, न कळवता आल्या अचानक. जगदीश्वरा. मन स्थिर ठेवा. ज्यांना भेटण्याची तुम्हाला ओढ लागलेली आहे त्यांनाही तुमच्या भेटीची ओढ लागावी असं कर्तृत्व गाजवा. जंजिराची मोहीम आम्ही हरलो तर आम्ही बेजबाबदार. आता तुम्ही बेजबाबदार नाही. आम्ही बेजबाबदार नाही. परवानगीशिवाय फौज उभारण्यात हा बेजबाबदारपणा नाही. बेजबाबदारपणा आणि बंडही. भलते चलते आरोप खपवून घेणार नाही. ती तुम्हाला सवय नाही, तो तुमचा स्वभाव नाही. तुमच्या या मनमानीपणामुळेच स्वराज्याला धोका आहे. तोंड सांभाळून बोला अनाजी पंत. किती जणांनी तोंड सांभाळून बोलायचं आणि किती दिवस? मातोश्री, तुम्हाला सगळं माफ केलं होतं आम्ही, परंतु कलशाभिषेकामुळे आमचा तुमच्यावरचा विश्वास उडाला. आमच्या पृथ्वी मोलाच्या देवाच्या जीवावर उठलात. हे खोटं आहे मातोश्री. मग खरं काय आहे? अहो, म्हणूनच तुम्ही दुरावलात महाराजांपासून. नाही, आम्हाला हे मान्य नाही. ही तर महाराजांची पुण्याई. स्वतःच असं कर्तृत्व काय आहे तुमच्याकडे? किल्लेदार जिजाजी काटकर, तुम्ही? युवराज, चलावा, आपण आराम करावा. नाही, आराम नको, आम्ही निघालोय. कुठे निघालात? म्हणजे गड उतरून जाताना यापुढे आम्हाला कळवावं लागेल. काय? गड उतरून जाताना कळवावं लागेल? का? तसे आदेश आहेत. आदेश? आऊसाहेब, तुमच्या पणतीला आणलंय भेटायला. आशीर्वाद द्या आणि आम्हाला बळ द्या अघटित रोखण्यासाठी. आम्ही स्वराज्यासाठी काहीच केलं नाही. केला तो अविचार, केली ती बगावत. तर आम्ही अविचारी असू, बंडखोर असू, मग बंड केलेलंच काय वाईट? असा अविचार तुम्ही करू शकत नाही. तुम्ही होय, आम्हीच. पण आम्ही घाईत आहोत आता. घाईत की अविचारात? अविचार? सन्मानाच्या शोधात जाणं याला अविचार म्हणतात? सन्मान जर चोराकडून मिळत असेल तर त्या सन्मानाला सन्मान म्हणावं तरी कसं? पण चोर कोण आणि साव कोण हे ठरवायचं कोणी? जे चोर वाटतात ते साव निघतात आणि जे साव वाटतात ते चोर असतात. नेमका चुकीचा विचार करता आहात तुम्ही. आमचा निर्णय ठाम आहे. रागाच्या भरात घेतलेला निर्णय कितीही ठाम वाटत असला तरी त्याच्यामुळे पदरी पश्चातापच येतो. आम्हाला परवा नाही त्याची. आम्ही निघालोय. कुठे? कुठेही. जिथे अपमान नाही, तिरस्कार नाही, कपट नाही, शंका कुशंका नाही, अशी जागा एकच, स्वराज्य. ती तुमच्यासाठी, आमच्यासाठी नाही. आता कोणताही निर्णय घेण्या अगोदर तुम्ही कोण आहात ते आठवा. तुम्ही शूर आबांचे शूर बच्चे आहात ना. त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्यासाठी तुम्हाला लढायचं होतं. स्वराज्य वाढवायचं होतं. आबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. आणि आज त्याच स्वराज्याचा त्याग करून तुम्ही निघाला आहात. निघालोय आम्ही. शब्दच्छल करून कागदी घोडे नाचवणाऱ्यांचे अपमान, अन्याय आम्ही सहन करत हातावर हात देऊन शांत बसून राहायचं? जे काही कराल त्या अगोदर आबासाहेबांचा विचार करा. विचार करून करून शिणलोय आम्ही. तुम्ही फक्त आबासाहेबांचा विचार करा. कर्तृत्वानं खुजा असलेल्या माणसांचा विचार नका करू. आमचं तरी कुठं कर्तृत्व आहे? आमच्या आयुष्याला शिवछत्रपतींची झालर आहे म्हणून आम्हाला मान सन्मान. शंभूराजे, शांतपणे सारासार विचार करा. बस. ज्याप्रमाणे समुद्रात पाऊस आणि दिवसा दिवा व्यर्थ, त्याचप्रमाणे स्वराज्यात युवराज व्यर्थ.
आणि म्हणून आमचा हा निर्णय. आता कुणी रोखून थांबलो तर आम्ही शंभूराजे नाही, आम्ही जाणार. थांबा शंभूराजे, तुम्ही जाणारच होतात. तुम्ही निमित्त शोधत होतात, आता सापडलंय निमित्त. महाराजांची मुत्सद्देगिरी खरी, त्याला तुम्ही तुमचं कर्तृत्व समजू नका. शंभूराजे, तुम्ही कलशाभिषेक का केला? युवराज आता गड सोडून जाऊ नका. खामोश. शंभूराजे, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. हे असेच असतात, आरोप करतात. त्यांना भीक घालू नका शंभूराजे. जाणारच होतात. आबासाहेब, शांत राहा नाहीतर. शंभूराजे, सबुरीनं घ्या. चुप. या पुढे आम्हाला सबुरीचा सल्ला द्यायचा नाही. याद राखा, आता जर कोणी सबुरी हा शब्द उच्चारला तर बस झाली आता सबुरी. आता वेळ आलीये ती गर्जना करण्याची, या फुरफुरत्या बाहूंचं शौर्य दाखवण्याची. आता इथून पुढे बोलेल ती फक्त आमची तलवार, आणि आम्ही करू तो उत्तर दिग्विजय. बांदल आणि पायगुडे सरदार अहमदनगरवर छापा मारतील. माझ्यासाठी काय कामगिरी आहे महाराज? तुमच्यासाठी फक्त एकच कामगिरी बहिरची. आम्ही बुराणपूरवर छापा मारणार अशी आवई पसरवायची. ही खबर ऐकताच शहजादा घाबरणार, आणि मग तो घाबरलेला शहजादा प्रल्हाद निराजींची बोलणी करायला येणार. प्रल्हाद निराजींची बोलणी करायला येताच त्याला आपण फेतवायचं. सुनबाई, अचानक येणं केलं, काही खबर नाही, खलिता नाही. आबासाहेब कुठे? सदरेवर. त्याबद्दलची अधिक माहिती आम्ही तुम्हाला देऊच. महाराज, सुनबाई, तुम्ही आणि सदरेवर? माफी असावी महाराज. इजाजत नसताना आम्ही आत आलो, परंतु प्रसंगच तसा आहे. कसला प्रसंग? असं काय झालं की स्वराज्याच्या कुलमुखत्यारांना असं पळत यावं लागलं? परवानगी असेल तर सांगू. बोला. आपण दक्षिण मोहिमेवर असताना युवराजांनी केलेल्या कामांवर अनेक आरोप केले गेले, तरीही युवराज शांत राहिले. आपण रायगडी बोलवाल या निरोपाची ते वाट बघत होते, पण निरोप आला तो सज्जनगडी जाण्याचा. पण तरीही महाराज युवराज सज्जनगडावर गेले, पण तिथे समर्थच नव्हते. त्यामुळे युवराज नाराज झाले. अशा मनस्थितीत युवराज कदाचित धाडसी निर्णय घेऊ शकतात. धाडसी निर्णय मतलब? दिलेर खानाकडे जाण्याचा. शंभूराजे असं वागणार नाही. ठीक, आम्ही जाऊन शंभूराजांना घेऊन येतो. नाही महाराज, क्षमा असावी महाराज. तुमची तब्येत ठीक नाही. शंभूराजासने आम्ही घेऊन येतो. अंबीरराव, आमचं लेकरू हातचं जाता कामा नये. काळजी करू नका महाराज, शंभूराजासने घेऊनच येतो. किल्लेदार, आम्ही आज माहुलीला जावं म्हणतो. पर्व काळ आहे. कृष्णा वेण्णेच्या संगमात स्नान केलं तर पुण्य मिळतं असं म्हणतात. अहो, श्री क्षेत्र माहुली म्हणजे साक्षात दक्षिण काशीच की. आम्ही जाऊ, पण किल्लेदार काटकरांची परवानगी असेल तर. युवराज, अहो असं बोलून आम्हाला लाजू नका जी. आदेश आहे ना तुम्हाला. अहो, तुम्ही स्वराज्याचं मालक, आम्ही सेवक. जा, पण लवकर यावं. आज्ञा युवराज. दिलीर खानाला तातडीनं निरोप पाठव. आम्ही येतो आहोत.
युवराज आदेशाची तातडीने अंमलबजावणी कर. वेळ कमी आहे आपल्याकडे. खरंच जाणार आहे? जाणार म्हणजे जाणारच. कदाचित हा पर्वकाळ आमच्यासाठी पर्वणी ठरेल. निघ. सरनोबत काय रे, काय झालं? दिलेर खानाची एक तुकडी काल माऊलीच्या रानात फिरत होती. कितीची फौज आहे? काल 1000-1500 फौज होती, पण आज सकाळी ती वाढल्यासारखी वाटते. तीच खबर घेऊन निघाला होता युवराजासनी. आम्ही माहिती देतो युवराजासने. तू नजर ठेवून राहा. आम्ही आधी सज्जनगडावर जातो, युवराजासने निरोप देतो. पण सरनोबत अरे खंबीर त्यो हंबीर. हा चला रे. सुनबाई, नक्की काय झालंय? युवराज खूप नाराज होते. तुम्ही पाठवलेले खलिके सुद्धा जाळून टाकलेत त्यांनी. काय? पण असं अचानक नाराज होण्याजोगं घडलंय तरी काय? असं एका दिवसात काहीच घडलं नाही. प्रत्येक आरोपागणिक त्यांची नाराजी वाढत गेली. पण आबासाहेब, युवराज काही चुकीचं वागत नव्हते. पण शंभूराजे अजिबात चुकीचं वागलेलं नाहीयेत. याच मताचे आम्ही देखील आहोत. तुम्ही दक्षिण मोहिमेवरून परतला, पण युवराजांना भेटला नाही. तेव्हापासून ते खूप व्यथित झाले होते आणि रायगडावरूनही बोलावणं आलं नाही. आम्ही युवराजांना भेटीसाठीचा खलिता पाठवला होता. पन्हाळगडी आम्ही त्यांची वाट देखील बघितली, पण युवराज आले नाहीत. युवराज आले नाहीत ते नाहीतच, पण ते का आले नाहीत त्याचा खुलासा देखील आमच्यापर्यंत पोहोचला नाही. नेमकं काय घडतंय हेच आम्हाला कळत नव्हतं. आणखीन थोडा वेळ थांबूया, आणखीन थोडी वाट बघूया असं आम्हालाही वाटलं, पण किती? आमची फौज थकलेली होती. सगळ्यांनाच घरची ओढ लागली होती. मग आमचाही नाईलाज झाला आणि म्हणून आम्ही रायगडावर आलो. तुम्ही म्हणताय तसा पन्हाळ्याला भेटीला या असा खलिता आम्हाला मिळालाच नाही. ते कसं शक्य आहे सुनबाई? असा एक खलिता मिळाला होता आम्हाला. तोच तो. नाही आबासाहेब, त्यात लिहिलं होतं की तुम्ही पुढे जात आहात, तुमच्या भेटीसाठी सामोरे येऊ नका. याचा अर्थ आम्ही लिहिलेला खलिता तुमच्यापर्यंत पोहोचलाच नाहीये आणि तुमच्यापर्यंत जो खलिता पोहोचला तो आम्ही लिहिलेला नाही. काहीतरी गडबड आहे. आम्ही येतोय, भेटायला या. शिवाजी का खलीता स्वाहा. चिरंजीव युवराज शंभूराजे, आपण आमच्या भेटीस येऊ नये. त्यामुळे युवराजांची मनस्थिती खचली. शंभू बाळा, ते खलिते वाचून शंभूराजांना काय वाटलं असेल हे आम्ही समजू शकतो. याचा अर्थ एकच, खलित्यांची आदला बदल झाली आणि नक्की त्या दिलेर खानाने केली. वैऱ्यानं डाव साधलाच. आम्ही इथे त्या शहजादा शाह आलमला फोडण्याची योजना आखत होतो आणि तिथे तो दिलेर खान आमच्या छाव्याला फितवण्याची योजना आखत होता. आपण करतो आहोत ते योग्य की अयोग्य, आबासाहेबांना काय वाटेल? आपण आबासाहेबांच्या पुण्याईवर, त्यांच्या कष्टावर पाणी सोडत आहोत. आपण आपल्या वारसा हक्कावर, युवराज पदावरही पाणी सोडत आहोत. आपलं हे धाडस बंड समजलं जाईल. शिवाय मोगलाईत आपण स्वतःला झोकून देतोय. आपलं हे धाडस आपल्याला सही सलामत ठेवेल का?
युवराज मुजरा मी माहुली गावचा दशरथ जाधव पाटील. मला समजलं म्हणून मी लगोलग आलो. जाधव पाटील, आम्ही इथं आलोय हे बाकी कुणाला कळू देऊ नका. छा छा नाही जी. बरं पाटील, नदी पलीकडे जायला रस्ता कुठून आहे? हा अहो हे काय वरती तिकडनं तिथनच जात्यात पड्याल. या जी पाटील. जी युवराज. राणू अक्का, तुम्ही का आलात? आहो तुम्ही का आलात? पर्व काळ आहे, पवित्र संगमात स्नान केलं तर पुण्य मिळतं असं म्हणतात. आम्ही सुद्धा पुण्यगाठीशी बांधायला आलो आहोत. राणू अक्का, आम्ही जिथे जिथे जातोय तिथे तिथे तुम्ही येताय. माया म्हणावं. राणू अक्का, आता कसं सांगू तुम्हाला? काही नका सांगू. स्नान करा आणि पुण्यगाठीशी बांधा. पुण्यगाठीशी बांधलं की पाप काठावरच उभं राहतं. खुणावतं पण धाडस करत नाही पुढे यायचं. वाहत्या पाण्यात उतरायचं. ठीक आहे, आम्ही मंदिरात जातो. खबर आई? कुछ पता चला शंभू राजा का? कहां तक पहुंचे वो? नदीच्या पाण्याची ओढ खूप आहे असं ऐकून आहोत. कृष्णेच्या पाण्यात भोवरे असतात, त्यात सापडला तर माणसाच्या जीवावर बेततं. आपण तर प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला उडी घेणार आहोत. इशारा मिळालाय. सावध राहिलंच पाहिजे. दादासाहेबांवरची नजर हटायला नको. अक्कासाहेब, काशी विश्वेश्वराचं मोठं जागृत देवस्थान आहे. आपणही करावा अभिषेक. आम्ही नेहमीच घालत आलोय, लहानपणापासून. आम्ही समजलो नाही. तुम्ही लहान होता तेव्हा आम्ही तुम्हाला आंघोळ घालायचो. ते शंभू म्हणून नाही, आमचा भोळा शंभू महादेव म्हणूनच. सोनबाई, सावरा स्वतःला. आणि आमचं मन आम्हाला सांगतंय की काही विपरीत घडणार नाही. आतापर्यंत निरोप यायला हवा होता. पल्ला लांबचा आहे, नका काळजी करू. आणि शंभूराजे अविचारी नाही. ते जे काही करतील ते पूर्ण विचारांतीच करतील. शंभूराजे स्वराज्याचा, महाराजांचा घात करतील असा विचारही मनात आणू नका. हे बघा, ही केवळ तुम्हाला वाटणारी भीती आहे. हंबीर मामाने युवराजांना घेऊन यावंच. नक्की येतील. जरा धीर धरा. आणखीन एक, स्वराज्याची पुण्य इतक्या लवकर संपत नाही. आम्हालाही तेच वाटतंय आबासाहेब. पण आमचं दुसरं मन आम्हाला दिलेर खानाच्या मैत्रीचा पागुलबुवा दाखवतंय हो.
शंभू राजे को आने में इतनी देर क्यों लग रही है? जाओ जाकर देखो आखिर बात क्या है। सरनोबत तुम्ही आज इकडे कुठे काय वाट चुकलात? युवराज कुठे त्याच गाठायचंय. ते गेलेत माहुलीला. पर्व काल चालू आहे नव. आंघोळ केली, दान धर्म केला की पुण्य लागतं म्हणून गेल्या. दिलेर खानाची एक तुकडी काल माऊलीच्या रानात फिरत होती. कितीची फौज आहे? काल 1000 फौज होती, पण आज सकाळी ती वाढल्यासारखी वाटते. अरे फौज माघारी वळवा, माऊलीच्या संगमावर घ्या. वाऱ्याच्या वेगानं माऊली गाठत चला. अव्वा, काहीही झालं तरी राणू अक्कांची नजर चुकवावीच लागेल, तरच पुढचा कार्यभाग पार पडेल. दादासाहेब, पूजा झाली, अभिषेक झाला, आता निघूया सज्जनगडावर. राणू अक्का, आम्ही जरा रयतेत मिसळावं म्हणतो. रयते तर नेहमीच मिसळता, आता नको, आता चल. तुम्ही मेण्यात बसेपर्यंत आलोच आम्ही. नाही, आज आम्ही घोड्यावर बसणार आहोत. तुम्हा बरोबर येतो. तशी तुमची इच्छा. दादासाहेब, चला, उशीर झालाय. उशीर तर झालेलाच आहे. हा, लेकीसाठी एखादं खेळणं घ्यावं म्हणतोय. एवढ्या गदारोळात लेकीची याद आली? भवानीबाईंची सततच याद येत असते, या क्षणाला तर जास्तच. नशीब भवानी बाळाचं. काय खेळणं घेताय? तुम्ही बघा. मातीची भांडी घेऊ की लाकडाची बाहुली? घोडा, धावणारा घोडा असेल तर घ्या. मातीची भांडी घेतो आणि धावणारा घोडाही. तुम्ही बघा. दादासाहेब, आवडला? अक्कासाहेब, तुमची पसंती. बरं. सरनोबत हंबीर मामा इकडे यायला निघालेत. मामासाहेबांनी वाट रोखली तर एक वेळ तलवारीचे हात करता येतील, निघूनही जाता येईल. पण शंभू बाळा म्हणून मिठी मारली तर? दादासाहेब,
दादासाहेब, दादासाहेब, जल्दी आओ दिलेर के दोस्त, जल्दी आओ, जल्दी आओ। अब हमसे इंतजार नहीं होता, नहीं होता हमसे इंतजार, जल्दी आओ। कुठे निघालात? माहित नाही. तुम्ही नाही सांगितलं तरी त्या नदी पल्याडच्या मोगली झेंड्यांनी सगळा अंदाज दिलाय. कशाला वाट अडवताय आमची? जाऊ द्या आम्हाला. आता जायचं ते सरळ रायगडावरच. कशाला? परत पाण उतारा करून घ्यायला? नाही राणू अक्का, आता रायगड नाही. मग काय मोगली तख्तांची बंदगी पत्करणार? बंदगी नाही, राजा म्हणून जाणार आम्ही त्यांच्याकडे. दादासाहेब, हा अविचार आहे. हा विचार असेल, पण आता करावासा वाटतोय आम्हाला. राणू अक्का उभं आलाय आम्हाला या सगळ्यांचा. वारंवार आमचं मन दुखावलं गेलं, वारंवार चौकशा, वारंवार आरोप, वारंवार बदनामी. नुसते नावाचे युवराज बनून राहिलो आहोत आम्ही. नाही राणू अक्का, 100 दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एकच दिवस जगू, पण वाघ म्हणून जगू. राणू अक्का, आता आम्हाला गैरसमज, गैरमर्जी, पाण उतारे नकोत, तर तलवारीचं लखलखत पातं हवंय. आता आम्हाला आरोप, बदनामी, द्वेष नको, तर रणांगणावरचा पराक्रम हवाय. आणि तोच दाखवण्यासाठी आम्ही निघालो आहोत. थांबवू नका आम्हाला. आम्ही थांबवणार. एक वेळ कृष्णा वेण्णेचं खळाळतं पाणी थांबवता येईल. शंभूराजे आता थांबणार नाहीत. आता थांबणं शक्य नाही अक्कासाहेब. तुम्ही माघारी फिरा. दादासाहेब, नका जाऊ. नको ती बंडखोरी. बंडखोरी करत नाही आम्ही, पराक्रम गाजवण्यासाठी जातो आहोत. आम्ही मोगलांच्या ताटाखालचं मांजर होण्यासाठी नाही, तर त्यांचेच लचके तोडून दुसरं मराठी राज्य निर्माण करायला जातो आहोत. त्यासाठी दिलेर खानाशी सूत जुळवणं आवश्यक आहे. हे आमच्या आणि स्वराज्याच्या हिताचं आहे अक्कासाहेब. दादासाहेब, मोगलांशी लढणाऱ्या, त्यांना देहमाय धरणी ठाय करणाऱ्या सिंहाचे छाव्या आहात तुम्ही. छाव्यासारखेच राहू आम्ही अक्कासाहेब. आबासाहेबांना सांगा आम्हाला क्षमा करा. इथे मानहानीच्या चिखलात ऋतून बसण्यापेक्षा पराक्रमाच्या रणांगणात उडी घेतो आहोत आम्ही. ठरल्याप्रमाणे उत्तर दिग्विजय करून तो दिग्विजय आबासाहेबांच्या पुण्यवंत पायावर अर्पण करायला पुन्हा माघारी येऊ.
आबासाहेबांना सांगा निघालो आम्ही. दादासाहेब हर हर महादेव. साहेब राणूका युवराजासनी पाहिलं का? कुठायची युवराज? गेले त्या दिलेर खानाच्या छावणीत गेले. युवराज अहो कुठं निघाला? युवराज अरे बघताय काय? गोळी आणा. युवराज युवराज थांबा. युवराज कुठं निघालात? अरे आडवा युवराज युवराज मागा फिरा. युवराज तुम्हाला आई भवानीची शपथ आहे. सिंहाचा छावा कोल्या कुत्र्यानं पळवला.